नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, पूर्ण गटांच्या SRPF भरतीचे निकाल लागलेले आहेत. तर कोणत्या गटामध्ये किती जागा होत्या आणि फायनल कट ऑफ किती लागला, तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पुढील भरतीसाठी महत्त्वपूर्ण माहिती ठरेल. जसं की तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा होत्या अँड फायनल कट ऑफ किती लागला, म्हणजे पूर्ण ग्रुप्सच्या जे आहेत. तर त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे अँड आपण पूर्ण डेटा एकत्रित या व्हिडिओमध्ये केलेला आहे. सो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे 2024-25 आलेली ॲड होती आणि एकूण रिक्त पदे गटानुसार बघा पाहू शकता. यामध्ये सर्वात जास्त रिक्त पदे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 20 वरणगावला सर्वात जास्त होत्या आणि शेवट पण याच ग्रुपचं झालेलं आहे, म्हणजे फायनल कट ऑफ वगैरे. बाकी वरचे लवकरच लागलेले होते. SRPF गट क्रमांक 1, 2, नंतर नागपूर, गडचिरोली या साईडचे पूर्ण यांचा लवकरच कट ऑफ अँड फायनल मेरिट पण लागलेली होती. बाकी गट क्रमांक 20, दौंड 5, दौंड 7, तर यांचा कट ऑफ थोडा उशिरा लागलेला होता. तर एवढ्या जागा होत्या एकूण 1652. तर आपण एक एक गट पाहूत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंडचे आहे. तर एक एक करून आपण पाहणार आहोत. तर बघा 165 रिक्त पदे होते. कॅटेगरीनुसार तुम्ही इथे पाहू शकता किती होते काय नाही तुमच्या कॅटेगरीला. तर याचा लेखी परीक्षेसाठीचा कट ऑफ म्हणजे मैदानी चाचणीचा बघा 95, बाकी फक्त EWS 93 असा लागलेला होता आणि बाकी रिझर्वेशनचा तुम्ही पाहू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि वाटलं तर ही PDF जर पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा, जेणेकरून मी टेलिग्रामवर PDF शेअर करेन. तर किती विद्यार्थी बोलवले होते तर हे पण यांनी ते मेन्शन केलेलं आहे. एवढे विद्यार्थी होते अँड फायनल कट ऑफ पाहू शकता. SRPF गट क्रमांक 7 दौंड म्हणजे निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठीचा, जे विद्यार्थी निवड झालेले आहेत तर त्यांचा कट ऑफ बघा. SCचा 174, नंतर ST 167, बाकी EWS 170 आणि तुमची कॅटेगरी पाहू शकता या दुसऱ्या किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर ही गट क्रमांक 7ची झालेली आहे. आता नेक्स्ट आपण पाहूत ग्रुप. नेक्स्ट ग्रुप आहे बघा SRPF गट क्रमांक 19 कुसळगाव. तर याची जाहिरात हे बघा. यामध्ये टोटल 86 रिक्त पदे होते आणि याचा कट ऑफ आपण बघा लेखी परीक्षेसाठीचा. सो बघा 95 अँड ओपनचा फक्त 97 असा कट ऑफ लागलेला होता. बाकी रिझर्वेशनचा तुम्ही पाहू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता. नंतर फायनल कट ऑफ ते पण पाहून घेऊत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तात्पुरते निवड यादीसाठी जी फायनल कट ऑफ आणि हेच फायनल कट ऑफ राहिलेला होता. यामध्ये SC 182, ओपन 189, EWS 177 आणि अदर पाहू शकता 184 वगैरे. तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही पाहून घेऊ शकता. बाकी बर्थ जन्मतारीख पण इथे खाली मेन्शन केलेली आहे यांनी. तर आता आपण नेक्स्ट पाहून घेऊत. नंतर नेक्स्ट ग्रुप आहे ग्रुप 1 गट क्रमांक 1 पुणे आहे. यामध्ये एकूण 73 रिक्त पदे होती, जे की ते तुम्ही कॅटेगरीनुसार पाहू शकता. अँड कट ऑफ बघा EWS 93, नंतर ST 93, बाकी पूर्ण 95 कट ऑफ असा लागलेला होता. आणि रिझर्वेशनचा तुम्ही पाहू शकता. नंतर निवड झालेले विद्यार्थी म्हणजे संख्या पण यांनी इथे मेन्शन केलेली आहे, म्हणजे दिलेला होता तक्ता.
नंतर फायनल कट ऑफ पाहू शकता 169 वगैरे, आणि त्याने रिक्त जागा पण इथे मेन्शन केलेले आहेत. बाकी कट ऑफ लाईन पाहू शकता आणि रिझर्वेशनचा पण. तर हे गट क्रमांक 1 पुणेचं होतं. नंतर गट क्रमांक 2चं पाहून घेऊ आपण. नंतर हे गट क्रमांक 2 आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये एकूण जागा 120 होत्या. अँड रिझर्वेशनच्या तुम्ही पाहून घ्या कॅटेगरीच्या. तर लेखी परीक्षेचा निवड यादी कट ऑफ तक्ता बघा. ओपनचा खूपच जास्त लागलेला होता, 98 लागलेला होता. नंतर EWS 93 आणि बाकी कॅटेगरीचा 97 होता. बाकी रिझर्वेशनचा बघा खाली पाहून घ्या. नंतर फायनल कट ऑफ निवड यादीचा कट ऑफ बघा. खुला प्रवर्ग 188, EWS 171 अँड अदर कॅटेगरीचा तुम्ही पाहू शकता. तर हे एकंदरीत आपण 4-5 घेतलेले आहेत. नेक्स्ट आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊ. तर व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती मिळालेली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. अँड तुमचे कमेंट असतील काही तर विचारू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू सो मच.